उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची उणीव प्रचंड जाणवत आहे. दादा जर आज असते तर कदाचित दादा घटना घडल्यापासून पहिल्या 2 तासात इथे हजर दिसले असते. पण आम्ही एक अत्यंत संवेदनशील नेता गमावला. त्याची किंमत किती मोठी असू शकते तिथे गेल्यानंतर आम्हाला पावला पावलाला जाणवते. त्यामुळे अजितदादांची जागा कुणी घेऊ शकत नाही आणि अजितदादांच्या सारखी संवेदनशीलता आणि कामाची तत्परताही कुणी दाखवू शकत नाही. त्यांची बरोबरीच कुणी करू शकत नाही. इथे जर कुठली जाती आणि धार्मिक जर काही गोष्ट असती तर फडणवीसच काय, फडणवीसांची सोकॉल्ड बार्किंग ब्रिगेड सगळी आलेली असती. पण त्यांना कुणालाही त्याची गरज वाटत नाही, कारण जात आणि धर्म नाहीये ना. माणसं मेली आहेत, माणसांचं काय. त्यामुळे मला काही फडणवीस काहीतरी बोलतील करतील अपेक्षाच नाही. ज्या फडणवीसांनी भाडे के टट्टे वगैरे सारखे शब्द आता प्रतिष्ठित करून टाकलेत, तर त्यांनी पोचलेले त्यांचे जे भाड्याचे टट्टे आहेत त्यांनाही ती सद्बुद्धी येणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं काही मला फार अपेक्षा नाही. मुख्यमंत्री साहेबांनी तिथले एक आमदार, आयुक्त साहेब आणि महापौर यांची मिटिंग जवळ असलेल्या साहेबच्या हॉटेलमध्ये घेतली त्या दिवशी, परंतु इथे आले नाही, जेणेकरून मीडियाची फेस करावं लागेल. आणि काय नाही, मीडियाशी तर फेस करावं लागेल, पण ही सगळी मोठी माणसं आहेत. मरणारे बिचारे कोण आहेत? चतुर्थ श्रेणीतले लोक आहेत ना. मरणारे कोण आहेत? दलित आहेत ना. काय घे नाही त्यांना त्यांच्याशी. पंचतारांकित हॉटेलांमध्ये यांच्या बैठका होतात. डम्पिंग ग्राउंड मधला माणूस मरतो, घटना कचऱ्याच्या ढिगाच्या तिथे घडलीये आणि बैठक पंचतारांकित हॉटेलात होते. केवढा मोठा विरोधाभास आहे या देशातला. आणि अशा विरोधाभासी देशात, अशा राज्यात आपण राहतो आणि अशा मुख्यमंत्र्यांकडनं आपण संवेदनशीलतेची अपेक्षा तरी काय करावी. आणि त्यामुळे जे लोक संवेदनशीलतेने वागू शकत नाहीत त्यांना जर कोर्टाची भाषा कळत असेल तर होय, आम्ही ती न्यायालयीन लढाई लढू. राजकीय नेत्याचा काही हस्तक्षेप आहे का? नाही, मला याच्यात बघा, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणं, जात आणि धर्म शोधणं, त्याचं पेटेंट मी भाजपला दिलेलं आहे. मला त्याच्यात पडायचं नाही. माझ्यासाठी माणसं मेलीत हे जास्त महत्वाचं आहे. या नातेवाईकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे, आक्रोश आहे. नातेवाईकांमध्ये त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की याच्यातली संरक्षक भिंत का नव्हती, चिमणी 5 जूनला पडली तर पालिका आयुक्तांनी तेव्हाच तात्काळ दखल का घेतली नाही, बाजूला चालू असलेल्या ब्लास्टिंगमुळे या कचऱ्याच्या ढिगाला तडे गेले होते, यावरती का लक्ष दिलं गेलं नाही, इथे विषारी गॅस तयार होतो या संबंधानेही पत्र दिलेली आहेत, याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं, पिलर वाकलेले होते त्या संबंधाने तक्रारी होत्या. अशा अनगिनत तक्रारी या लोकांकडून आलेल्या आहेत. पण आता ही सगळी माणसं ट्रॉमामध्ये आहेत. आता गरज त्यांनी त्यांच्या अत्यंत प्रियजनांना गमावलेलं आहे. अशा काळामध्ये त्यांना त्यांचं ते दुःख आणि तो सगळा जो वेळ आहे तो त्यांच्या कुटुंबियासाठी गरजेचा आहे. त्यामुळे मी आता त्यांना इथं आणणं मला उचित वाटलं नाही. पण 2 दिवसांनी आम्ही ही रस्त्यावरची लढाई सुरू करू. यंत्रणेच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला जातो. आयुक्त साहेब म्हणतात की आपोआप विश्वास ठेवू नका, डे 1 पासून ते माध्यमांशी ते सांगत होते. परंतु पहिल्या दिवशी बहुसंख्य माध्यम तिथं होते, फक्त 2 जेसीबी होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रेशर आला तेव्हा 3 वाढवले. तिसऱ्या दिवशी 15 वरती ते जेसीबी केले आणि इक्विपमेंट, अदर इक्विपमेंट आले. यावर आपल्याला काय? नाही, मी तेच म्हटलं की बघा, एक लोहगडला घटना घडली. खरं तर मृत्यू कुणाचाही वाईटच आहे, पण जी घटना लोहगडला घडली आणि त्यानंतर ज्या तत्परता दाखवल्या गेल्या, एवढ्या खाईमध्ये सर्चिंग ऑपरेशन वगैरे झालं, अवघ्या काही तासाच्या आत ते सर्च ऑपरेशन पूर्ण झालं. पण जिथे सफाई कामगार जातात, जिथे अत्यंत आर्थिक विपन्नावस्थेतले लोक जातात, तिथलं सर्चिंग ऑपरेशन जर 4-4 दिवस होत असेल, त्याला इतका काळ गेला की जवळपास 80-87 तास उलटल्यामुळे काही प्रेत अक्षरशः सडलेल्या अवस्थेत. म्हणजे मी आता ज्यांना भेटले त्यातल्या काही लोक तर म्हणत होते की ताई, आम्हाला आमच्या घरच्यांचा चेहरा शेवटचा बघायला मिळाला नाही, कारण तो बघण्याच्या स्थितीतच नव्हता. लहान बाळ अक्षरशः म्हणजे वेगळ्या ट्रॉमामध्ये जातील अशा अवस्थेत ती सगळी प्रेत होती. आणि याचं त्यांना वैषम्य वाटत नाही. वाईट काय आहे की घटना घडली ती दुरुस्त होणार नाही, पण घटना घडल्यानंतर माणुसकी म्हणून जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे ती सुद्धा पालिका आयुक्तांकडनं दाखवली जात नाही. मी कालपासून पालिका आयुक्तांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते आणि चक्क पालिका आयुक्त
फोन बंद करून आहेत, त्यांच्या स्वयंसहायकाचा फोन बंद आहे, म्हणजे आता त्यांचं काम संपलंय. कदाचित ते असं आहे का की मुख्यमंत्र्यांनी हॉटेल सयाजी मध्ये भेटून शब्द दिलाय का पालिका आयुक्तांना, फिकर नॉट मैं हूं ना, म्हणून हे सगळं चाललेलं आहे का? तर या सगळ्यांची उत्तरं त्यांनी द्यावी लागतील. तुम्ही आयुक्तांना भेटणार आहात का तुमच्या शहरात? नाही, मी आयुक्तांना माझी आयुक्तांना भेटायची इच्छा, मी आयुक्तांनाच भेटायला आले, मी कालपासून प्रयत्न करते. आयुक्त कुठे आहे? जमीन खा गई की आसमान निगल गया, क्या हुआ? वेळोवेळी शिवसेनेला डावत होता आयुक्तांकडून तुमच्या शहराध्यक्षांना. नाही, ते मला ऐका, मी पुन्हा सांगते, मला त्या पक्षीय राजकारणात अजिबात जायचं नाही. मी इथे माझ्यासाठी मी म्हणजे नवनीत राणा नाही, लक्षात घ्या. मी म्हणजे आता मला त्यांची नावं सुद्धा घ्यायची इच्छा नाहीये, जे निवळ जात आणि धर्मावरती अशा थैथयाट करतात आणि आपला पक्ष असेल की आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट करतात, यापैकी मी नाहीये. माझ्यासाठी माणसं गेली ते जास्त महत्वाचं आहे, माझ्यासाठी ती संवेदनशीलता जास्त महत्वाची आहे. आर्थिक मदतीबाबत आपण कसं पाहताय? तुम्ही काय आर्थिक मदत देताय? 5 लाखांनी जीव परत येणार आहे का? 5 लाखाने त्यांचं झालेलं नुकसान पूर्ण होणार आहे का? न्याय मिळणार आहे अशाने? न्याय मिळवायचा असेल तर ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यासाठी काम करणार आहोत. जाधववाडी कुदळवाडी या ठिकाणी ज्यावेळेला अतिक्रमण हटावची मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली होती, त्या ठिकाणी जवळपास 25 जेसीबी त्या ठिकाणी उपलब्ध होते. पण कालच्या घटनेमध्ये तिथे 25, ऐका, तेच म्हटलं मी, पिंपरी चिंचवड मधले खासगी लोकांचे बंगले काढण्यासाठी तुमच्याकडे 25 जेसीबी उपलब्ध होते, कारण ती जागा तुम्हाला कुठल्या तरी विकासकाला द्यायची असेल कदाचित, आणि म्हणून तुम्ही ती जागा साफ करून घेतली. आणि इथे तुम्हाला गरजच नाही. इथे मुळात तुमच्या ठेकेदारासोबत साठगाठ होती का? कंपनी ठेकेदारासोबत टक्केवारीचं राजकारण आहे का? कमिशन खोरी आहे का? तपास कोण करणार? तपास करण्यासाठी FIR तर व्हावी लागेल. एरवी नको त्या ठिकाणी HSIT करा, त्याचं CBI करा म्हणताय ना. मग या प्रकरणाची चौकशी व्हावी असं एकाही लोकप्रतिनिधीला वाटत नाही, हे दुर्दैव आहे. याचा अर्थ गरीबाचा जीव नसतो, न्याय किती वेगळा दिला जातो, कारण गरीबाची माणसं मेली, काय त्यांना फरक पडतोय त्याने? काही हिंदुत्ववादी आमदार त्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली. नाही, कदाचित काय असतं माहितीये का, काहींचा हिंदुत्ववाद हा सिजनेबल असतो, तो सिजनेबल उफाळून येतो. आता कुठलंच इलेक्शन नाहीये, सीझनच नाही ना दादा, सीझन असल्यावर तो उफाळून येईल. नाही, पण मरणारे कोण आहेत? मरणारे कोण आहेत ते तरी बघा, म्हणून तरी बोला. परंतु धर्म हा सोयीनुसार आठवतो. धर्मापेक्षा सुद्धा त्यांच्यासाठी वरची गोष्ट हा पैसा आहे, आणि तो पैसा जर अँटोनी कंपनी जर सगळ्यांना पुरवणार असेल तर काय हरकत आहे? हिंदीमध्ये एकदा दोघांपैकी कोणतरी एक जण बोला ना. मागच्या एवढी मोठी घटना झाली, पर्यावरण मंत्र्याचं स्टेटमेंट नाही किंवा संबंधित ठिकाणी भेट देखील नाही. पर्यावरण मंत्री, इथले आमदार, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे डिझास्टर मिनिस्टर, ह्याच्यापैकी कोणाचाच रोल याच्यात दिसत नाहीये. आयुक्तांना कुणी जाब विचारत नाहीये, कुणी धारेवर धरत नाहीये, आयुक्तांच्या विरोधात कुठली FIR होत नाहीये. याचा स्पष्ट अर्थ काय आहे की मरणारे जे आहेत ना ते किडामुंगीसारखे आम्ही चिरडून टाकू शकतो. मरणारे माणसं आहेत असंच मुळात त्यांना वाटत नाही, हे जास्त गंभीर आहे, हे जास्त वाईट आहे. जवळपास SC लोक आहेत, पण यामध्ये मागासवर्गीय आयोग किंवा सफाई कर्मचारी यांचं काही स्टेटमेंट नाही, ते भाजपचा मुलाम झालाय. मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये जे 8 लोक आहेत त्याच्यातले माझ्या माहितीप्रमाणे 6 लोक हे शेड्यूल्ड कास्ट आहेत. खरं तर मी पुन्हा सांगते की मला जात आणि धर्म या अंगाने जायचं नाही, हा, पण हेही विशेष आहे की या संबंधाने जेव्हा अशी कधी घटना घडते त्यावेळेला जो सफाई कर्मचारी आयोग आहे किंवा जो अनुसूचित जाती जमाती आयोग आहे किंवा जो मानव हक्क आयोग आहे, या सगळ्यांचं खूप चटकन या सगळ्यांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, दखल घेतली पाहिजे त्याची. पण ती दखल या प्रकरणात घेताना दिसत नाही. कदाचित त्याला अजून एक कारण असू शकतं, माध्यमांनी कुठला विषय मोठा करावा आणि कुठला छोटा करावा
यावर पण गोष्टी डिपेंड असतात. त्यामुळे मुख्य प्रवाहातल्या सगळ्या माध्यमांकडूनही आमची ती अपेक्षा असेल की हे प्रश्न आता उपस्थित झाले पाहिजे. तुम्ही त्याची मागणी करणार? नाही, मी तर सगळ्या प्रकारची लढाई लढणार, मला लढलीच पाहिजे, कारण माझ्यासाठी निवडणुकांपेक्षा सुद्धा माणसं जास्त महत्वाची आहेत. काही मंत्री गिरीश महाजननी विधानसभेमध्ये कचऱ्याचा भला मोठा 47 वर्षापासून हा ढिगारा आहे आणि इथल्या प्रशासनाला साधा तो कचरा डिस्पोज करायला सुद्धा वेळ नाही अशी मागणी तुम्ही करणार का? आणि किती मोठ्या वर्षापासून हा 47 वर्षासाठी? नाही, पण गिरीश महाजनांचं काय, त्याच्यात काय म्हणलात तुम्ही? गिरीश महाजन म्हणले होते की 47 वर्षापासून हा कचरा तिथं मोठा. मग तुम्हाला कशाला सत्तेत बसवलं? गोट्या खेळायला बसवलं? सत्तेत कशाला बसवलं तुम्हाला? आधीची कोणी कामं करत नाहीत म्हणून आम्ही कामं करणार म्हणलात ना, मग का कामं केली नाही? महेश लांडगे कधीपासून आहे तिथे आमदार? काय काय त्याला अर्थ आहे का त्या ज्या प्रश्नाला? दिवशी घटना घडली त्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन 2 तास येऊन पाहणी करून गेले. पण विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी चर्चा केली की 8 ते 10 घंटे मी त्या ठिकाणी थांबून पाहणी केलेली आहे. याकडे काय आपण? उका नाम गिरीश महाजन है भैया, वो गिरीश है. आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल? तो म्हणजे एकदम तो संकट याजक माणूस आहे. तो संकट मोचक नाही, संकट याजक माणूस आहे. आता एक प्रश्न आहे, शहरामध्ये कोणावळी ते कचरा डेपो प्रस्तावित होता, पण तिकडले बिल्डर वगैरे त्या जागेचे एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. डम्पिंग ग्राउंडचं एक वेगळं राजकारण आहे, डम्पिंग ग्राउंडचं एक वेगळं अर्थकारण आहे, आणि हे अर्थकारण आणि राजकारण हे आता गोरगरिबांच्या जीवावर बेतलेलं आहे. तो झाला असता तर भारताने झाला असता आणि ही घटना घडली नसती. मी तेच म्हटलं ना की डम्पिंग ग्राउंडचं जे अर्थकारण आहे, जे राजकारण आहे, ते गोरगरिबांच्या जीवावर बेतलेलं आहे, आणि म्हणून याच्या विरोधातला एक स्ट्रॉंग मोठा आवाज रेज झाला पाहिजे, आणि तो प्रयत्न येणाऱ्या काळात होत राहील. याच्यात सत्ताधारी असो की कुणीही असो, पण त्यांच्या अगेन्स्ट आम्ही लढत राहू. पालिकेच्या शाळेमध्ये ड्रेस खरेदी विक्रीमध्ये गैरव्यवहार झाला. ऐका आता ऐका ना, ऐका मी तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल, पण आता माझ्यासाठीचा जो विषय महत्वाचा आहे तो मोशी चाकण दुर्घटनेचा आहे. त्यामुळे